श्री रोहित राजेंद्र पवार, आमदार श्री रोहित पवार. श्री रोहित पवार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1985ला बारामती, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचं शिक्षण BMS झालेलं आहे, BMS, आणि त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती कुंती असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. शेती, समाजकार्य हा त्यांचा व्यवसाय असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते नेते कार्यकर्ते आहेत आणि 227 कर्जत जामखेड जिल्हा अहमदनगर या मतदारसंघातून ते 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. आता त्यांनी या मतदारसंघामध्ये जे काय काम केलं त्या संदर्भातली एक माहिती अशी की वेस्टर्न इंडियन शुगर असोसिएशनचे ते उपाध्यक्ष असून महाराष्ट्र इंडियन शुगर मिल्स असोसिएशन याचे ते अध्यक्ष पण आहेत, माजी अध्यक्ष आहेत. त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ते कार्यकारी सदस्य आहेत. तसेच 2017 तर 2019मध्ये स्थायी समितीचे जिल्हा परिषद पुणेचे ते सदस्य होते पुण्याच्या. त्यानंतर सृजन संस्थेच्या माध्यमातून भजन स्पर्धांचं त्यांनी आयोजन केलं, रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं, युवक रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आणि जी युवा गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्या पुरस्काराने ते सन्मानित केलेले आहे. भटक्या जाती, विमुक्त जमाती कल्याण समितीचे ते सदस्य असून वातावरणीय बदलासंदर्भात संयुक्त सुधारणा समिती जी आहे त्या समितीचे ते सदस्य आहेत. आणि ऑक्टोबर 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे. त्यांनी युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील इत्यादी देशांचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केला असून त्यांना वाचन व क्रिकेट याचा छंद आहे. त्यांचं ऑफिस म्हणजे कार्यालय आणि निवासस्थान 601 सुभद्राबाग, पिंपरी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे असून दुसरे कार्यालय सृजन हाऊस, भोसले गार्डन हॉटेल, टेरिटरी शेजारी हडपसर, पुणे येथे त्यांचं कार्यालय आणि निवासस्थान आहे. आता निवडणूक जे निकाल लागले 2027 कर्जत जामखेड या मतदारसंघातील ते निवडणूक जी झाली त्या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती आपणास एक महत्त्वाची आहे आणि त्यावरून 2024चा निकाल काय लागेल हे समजू शकतो. तर एकूण मतदार होते कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये 3,20,843 आणि पैकी जवळजवळ 60% मतदार 2,38,360 लोकांनी मतदान केलं. पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहित राजेंद्र पवार यांना 1,35,824 इतकी मतं मिळाली आणि भारतीय जनता पक्षाचे प्राध्यापक राम शिंदेचे होते त्यांना 92,477 इतकी मतं मिळाली. म्हणजे साधारण 44,000 मतांनी हे रोहित पवार हे निवडून आलेले आहेत. त्यानंतर अरुण जाधव हे वंचित बहुजन आघाडीचे होते, यांना 3,849 इतकी मतं मिळाली आणि राम शिंदे या नावाचे दुसरे एक उमेदवार उभे केले होते त्यांना 2,070 इतकी मतं मिळाली आणि नोटाला 867 इतकी मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता जी मतं मिळाली 45,000 मतं मिळाली आणि 45,000 मताच्या निवडणुकीच्या फरकाने हे जे निवडून आलेले आहेत रोहित पवार हे सर्वसामान्य यामध्ये यांना अजितदादा पवार, शरद पवार या सर्व लोकांचं एकत्रित सहकार्य होतं म्हणून त्यांना तेच शक्य झालं. पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी फूट पडलेली आहे म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट. तर आता अजित पवार गटाचं सहकार्य
या रोहित पवार यांना नाही. मग राहिलं शरद पवार चंद्र पवार गटाचं जे सहकार्य आहे ते यांना मिळू शकणार नाही. तसेच भारतीय जनता पक्षाचं जे एक विरोधात आहे ते त्यांचे, तर त्यांचाही तो प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाला अजित पवार गटाचं सहकार्य मिळणार, त्यामुळे हे रोहित पवार हे निवडून येतील की नाही याची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये. कारण अजित पवार गट आणि भाजप हे एकत्र आल्यामुळे, तसेच शिंदे गट आणि अजित पवार गट आणि भाजप हे एकत्र आल्यामुळे येथे रोहित पवार पुन्हा निवडून येणं हे थोडंसं कठीण वाटतंय. कारण येथे तरीही 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या निवडून येण्यासाठी असतात. त्यामध्ये एक पहिली महत्त्वाची गोष्ट यावेळेस असणार आहे ती म्हणजे निवडणुकीचा अफाट खर्च. अफाट खर्च म्हणजे यावेळेस निवडणुकीला दुप्पट तिप्पट खर्च येणार आहे, हा एक पहिला भाग. कारण मतदारांमध्ये प्रचार तंत्र जे आहे ते वेगळ्या पद्धतीत झालेलं आहे, हा एक भाग. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो मतदाराशी संपर्क किंवा मतदाराशी असलेले संबंध किंवा मतदाराच्या संदर्भात त्यांनी केलेले कामं, यावर देखील काही मतदारांचं मतदान अवलंबून असतं. तेव्हा तो एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग आता यावेळेस